सोपल यांच्या विधानसभेत शासनाला विचारलेल्या प्रश्नांमुळे उडाली अनेकांची झोप। तालुक्यातील प्रशासन सोपल यांच्या रडारवर। नियमाप्रमाणे काम न करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची प्रश्नाद्वारे झाडाझडती। शासनाने पाठीशी घातले नाही तर अनेक अधिकाऱ्यांना गुंडाळावे लागणार आपले चंबुगबाळ आणि बाळबिस्तर। खूप खाल्लेले आता अंगलट येणार। नमस्कार, मी नीता देव। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे अनुभवी आमदार आहेत। त्यांना प्रशासनाची इत्तमभूत माहिती आहे। गेली 5 वर्ष ते आमदार नव्हते आणि गेली 2.5 वर्ष राज्यात महायुतीचे शासन होते, त्यामुळे सोपल शांत होते। आता राज्यात महायुतीचे शासन असले तरी शासनाच्या पाठीशी मोठे बहुमत असले तरी शासन आणि प्रशासनाच्या दुखऱ्या नसा सोपल यांना माहिती आहे। त्याचप्रमाणे तालुक्यातील सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त घेऊन कोणत्या अधिकाऱ्यांनी किती सावळा गोंधळ घातला आहे हे सुद्धा सोपल यांना माहिती आहे। त्यामुळे आता त्यांना वरमावर बोट ठेवायला जागा आहे। प्रभावी प्रसार माध्यमांमुळे विधानसभेत विचारलेला आणि पटलावर आलेला किंवा न आलेला प्रश्न सुद्धा गाजू शकतो हे सोपल यांना आता माहिती आहे। सोपल यांनी विचारलेले हे प्रश्न नक्कीच येत्या 5 वर्षात तालुक्यातील विद्यमान प्रशासनाला नियमावर बोट ठेवून काम करायला भाग पाडतील। कोणते आहेत हे प्रश्न? आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। सोपल यांनी विधानसभेत विचारले आहे, बार्शी जिल्हा सोलापूर येथे उपजिल्हा रुग्णालयास शासनाने मंजुरी दिली आहे, तसेच वैराग तालुका बार्शी येथे ग्रामीण रुग्णालयास मंजुरी दिली आहे, हे खरे आहे काय? प्रश्न दुसरा, असल्यास याबाबत शासन स्तरावर काय कार्यवाही सुरू आहे? नसल्यास कधी कार्यवाही होईल? याचा काही कालबद्ध कार्यक्रम शासनाकडे आहे काय? नंबर 3, बार्शी तालुक्यातील बोगस व दुबार मतदारावर आमदार दिलीप सोपल यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पत्राद्वारे बनावट कागदपत्राद्वारे होत असलेल्या नोंदीच्या घोटाळ्याबाबत पुराव्यासह लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे, हे खरे आहे काय? नंबर 4, असल्यास याबाबत काय कार्यवाही करण्यात आलेली आहे? 5वा प्रश्न, या प्रकरणी बनावट कागदपत्रे बनवणे, त्या आधारे शासनाची फसवणूक करणे याची गंभीर दखल घेऊन शासन याचा सूत्रधार आणि जबाबदार संबंधितावर कारवाई करणार आहे काय? 6वा प्रश्न, बार्शी नगर परिषदेत लेखा विभागात स्थायी निर्देश 30 प्रमाणे देयके अदाईबाबत विद्यमान लोकप्रतिनिधी यासह नागरिकांनी मागणी केली होती, हे खरे आहे काय? नंबर 7, असे असताना बार्शी नगर परिषद मुख्याधिकारी आणि लेखापाल यांनी देयके अदाई केली आहे का, हे खरे आहे काय? नंबर 8, ही कृती शासन आदेश निर्देशाविरुद्ध आहे का? यात कोणाची जबाबदारी निश्चित करून त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाईचा शासन विचार करणार आहे का? 9वा प्रश्न, यापुढे बार्शी नगर परिषदेचा कारभार शासन नियमाप्रमाणे व्हावा आणि यापूर्वी झालेला बेकायदेशीर कारभाराची जबाबदारी निश्चित करण्यासाठी शासन चौकशी अधिकारी नेमून कारवाई करणार आहे का? 10वा प्रश्न, बार्शी नगरपालिकेकडे सुमारे 100 कोटीहून अधिकची ठेकेदार शासकीय देणे प्रलंबित आहेत, हे खरे आहे काय? 11वा प्रश्न, बजेट बाह्य कामे अंदाजपत्रकापेक्षा जादा दराच्या निविदा आर्थिक अनियमितता यामुळे ही देणे प्रलंबित आहेत का, हे खरे आहे काय? 12वा प्रश्न, मनपा अधिनियम अकाउंट कोड स्थायी निर्देश मध्ये अंतर्भूत वित्तीय तरतुदीशिवाय निविदा प्रसिद्धीकरण करणे असला गैरप्रकार यामध्ये झालेला आहे काय? असल्यास याबाबतची जबाबदारी निश्चित करून शासन संबंधिता विरोधात कारवाई करणार आहे का? 13वा प्रश्न, मनपा अधिनियम 1965 अन्वये नगरपालिकेकडील कर वसुलीवर 2% मासिक व्याज आकारणी केली जाते, हे खरे आहे काय? 14वा प्रश्न, मनपा अधिनियमान्वये आगाऊ कर आकारणी होत असताना डिसेंबर नंतर मासिक 2% व्याज कर वसुलीवर आकारणी होते, हे खरे आहे काय? हा महत्वाचा प्रश्न। 15वा प्रश्न, कर संकलनासाठी व्याज आकारणी योग्य असली तरी 2% मासिक याप्रमाणे 24% वार्षिक व्याज आकारणी होते, हे खरे आहे काय? 16वा प्रश्न, ही व्याज आकारणी जाचक असल्याने यात फेरबदलाबाबत शासकीय पातळीवर काही धोरण आहे का? 17वा प्रश्न, महापालिकेप्रमाणे नगरपालिका स्तरावर देखील थकबाकी वसुलीसाठी सवलत योजनाबाबत शासन धोरण आहे काय? नसल्यास शासन याचा विचार करेल काय?
18वा प्रश्न, बार्शी जिल्हा सोलापूर येथे क्रीडा संकुल मंजूर आहे, मात्र निधी अभावी रखडले आहे, हे खरे आहे काय? प्रश्न 19वा, क्रीडा संकुलासाठी लागणारी संपूर्ण जागा उपलब्ध असताना निधी अभावी बार्शी क्रीडा संकुलाची कामे रखडलेली आहेत का, हे खरे आहे काय? 20वा प्रश्न, बार्शी क्रीडा संकुलनासाठी शासन स्तरावर निधी उपलब्ध याबाबत काय योजना आहे? किती वर्षात क्रीडा संकुलनाचे काम पूर्ण करण्याचे शासन धोरण आहे? याबाबत काय विचार नियोजन आहे? 21वा प्रश्न, बार्शी शहरात दहशतवाद विरोधी पथक व बार्शी पोलीस ठाणे यांच्या संयुक्तिक कारवाई बांगलादेशी नागरिकांना 12 जानेवारी 2025 रोजी पकडण्यात आले, हे खरे आहे काय? 22वा प्रश्न, या नागरिकांकडे बनावट आधार कार्ड सापडले, हे खरे आहे काय? आणि असल्यास बनावट आधार कार्ड बनविणाऱ्या आरोपींना पोलिसांनी पकडले आहे काय? 23वा प्रश्न, अशा प्रकारे किती जणांना आज तागायत बनावट आधार कार्ड देण्यात आले आहे, ही चौकशी केली आहे का? या प्रकरणी आरोपीवर कोणती कारवाई केली आहे? 24वा प्रश्न, सन्मान्य ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील का? राज्यातील ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने सप्टेंबर 2024च्या सुमारास घेतला आहे, हे खरे आहे काय? 25वा प्रश्न, असल्यास वाढीव मानधन जानेवारी 2025च्या अखेरपर्यंत सरपंचांना प्राप्त झालेली नाही, हे खरे आहे काय? असल्यास सरपंच उपसरपंच यांना दरमहा नियमितरित्या मानधन अदा केले जात नाही, हे खरे आहे काय? 28वा प्रश्न, हेमंत निकम तत्कालीन उपविभागीय अधिकारी क्रमांक 1 सोलापूर यांच्या गैरव्यवहाराबाबत शासनाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीबाबत जिल्हाधिकारी सोलापूर व विभागीय आयुक्त पुणे यांनी केलेल्या चौकशी तक्रारी तथ्य आढळून आल्याने विभागीय आयुक्त यांनी शासनाकडे त्यांच्या अधिक सखोल चौकशीची व त्यांची बदली अकार्यकारी पदावर करण्याची शिफारस दिनांक 2 जून 2022 व त्या सुमारास केली आहे, हे खरे आहे काय? 29वा प्रश्न, असल्यास शासनाने त्यांची अद्यापही अकार्यकारी पदावर बदली केली नाही, हे खरे आहे काय? 30वा प्रश्न, असल्यास शासनाने अद्यापही त्यांची सखोल चौकशी करून त्यातील निष्कर्षावर कारवाई केली नाही, हे खरे आहे काय? 31वा प्रश्न, श्री निकम यांच्या सोलापूर येथील कार्यकाळातील गैरव्यवहार प्रकरणी अनेक व्यक्ती संघटनांकडून शासनास गंभीर तक्रारी प्राप्त होऊ नये त्यांच्या कारवाई न करता त्यांना पाठीशी घातले जात आहे, हे खरे आहे काय? 32वा, नसल्यास याबाबत जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याकरता शासनाकडून कोणती कार्यवाही केली जात आहे? सोपल यांनी उपस्थित केलेल्या या सर्व प्रश्नांमध्ये त्यांनी शासनाला हे खरे आहे काय अशी विचारणा केली असली तरी त्यांना काय खरे आणि काय खोटे हे चांगले माहीत आहे. आम्ही सुद्धा सोपल साहेब हा प्रश्न विचारू इच्छितो की आपण या सर्व प्रश्नांचा भविष्यातही पाठपुरावा करणार आहात, हे खरे आहे काय?